असले तरी सुद्धा हे दोन ठाकरे बंधू प्रेम विसरलेले नाही आहेत। बघूया पुढची बातमी। गुणवत्ता कर्तृत्व असूनही पंतप्रधान पदासाठी मराठी माणसाला दिल्लीनं नेहमीच हुलकावणी दिली। आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान पदाच्या खुर्चीत मराठी माणूस बसेल असं सांगितले। त्यामुळे पहिला मराठी पंतप्रधान कोण याची चर्चा आता महाराष्ट्रात रंगायला लागली आहे। दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस बसावा हे 12 कोटी मराठी जनांचं स्वप्न 71 वर्षांनंतरही कायम आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागताच पुन्हा एकदा मराठी पंतप्रधान पदाची चर्चा रंगू लागली आहे। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठी पंतप्रधान पदाबद्दलच्या वक्तव्यानं राजकीय धुराळा उडालाय। मराठी माणसामध्ये एक क्षमता आहे बघा, या भारतावर, अखिल भारतावर जर खऱ्या अर्थानं कोणी राज्य केलं असेल तर ते मराठी माणसानेच केलेलं आहे आणि अटके पार जाण्याची ताकद देखील मराठी माणसामध्येच आहे। त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की 2050 पर्यंत आपल्याला एक नाही त्यापेक्षा जास्त मराठी माणसं ही देशाच्या सर्वोच्च स्थानावर दिसतील। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावण्याचं कारण म्हणजे त्यांनी साधलेलं टायमिंग। 3 राज्यातील भाजपच्या पराभवानंतर 2019ची वाट भाजपसाठी खडतर असू शकते। त्यामुळे सर्वसमावेशक चेहरा म्हणून काही जणांकडून पद्धतशीरपणे नितीन गडकरींचं नाव पंतप्रधान पदासाठी समोर आणलं जाऊ लागलंय। अशा वेळी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा रोख गडकरींच्या दिशेने तर नव्हता ना, हा प्रश्न चवीनं चघळला जातोय। भाजपमध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेकरता नितीन गडकरीकडे नेतृत्व द्या, याच्यामध्ये त्यांना खूप अडचण होत असेल तर ते करणार नाहीत। मात्र जर त्यांनी आत्मचिंतन केलं नाही आणि 19 पूर्वी मवाळ चेहरा दिला नाही तर नितीन गडकरी सारखा मवाळ चेहरा, नाहीतर तुम्ही म्हणाल त्यांचे मवाळ चेहरे योगी आदित्यनाथ सारखे आहेत, तर त्यांनी जर दिला नाही तर भाजपचे परिणाम हे 3 राज्यासारखेच होतील। मराठी पंतप्रधान पदाच्या चर्चेला नितीन गडकरींच्या या वक्तव्यानं आणखीनच हवा मिळाली। पण आमच्या इथे राजकारणामध्ये असं आहे की जेव्हा अपयश मिळतं तेव्हा कमिटी बसते, पण जेव्हा यश मिळतं तेव्हा कोणी विचारत नाही तुम्ही का जिंकले। महाराष्ट्राचे मोस्ट अवेटिंग प्राईम मिनिस्टर म्हणून शरद पवार यांचं नाव कायम चर्चेत राहिलं। पवारांची महत्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही। 2019 मध्ये चमत्कार होऊन पवारांना संधी मिळते का याकडेही अनेकांच्या नजरा आहेत। तर मराठी पंतप्रधान व्हावा ही शिवसेनेची इच्छाही कायमच राहिली आहे। महाराष्ट्राची ताकद आहे तेवढी आणि एक ना एक दिवस महाराष्ट्राचा माणूस, मराठी अस्सल मराठी माणूस जो शिवसेना प्रमुखांचे विचार आणेल आणि विचार सुधेल असा अस्सल अटकेपार झेंडे लावलेल्या महाराष्ट्राच्या वाट्याला राष्ट्रपती पदाचा मान मिळाला, पण दिल्लीवर आलेल्या प्रत्येक संकटात धावून जाणाऱ्या सह्याद्रीला पंतप्रधान पदानं कायम हुलकावणी दिली आहे। त्यामुळे ज्या दिवशी सह्याद्रीला पंतप्रधान पदाचं सिंहासन मिळेल तो दिवस राष्ट्रासाठी सांडलेल्या पानिपतावरच्या रक्ताचा सन्मान असेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।